नमस्कार मित्रांनो. तर बघा मी आलेलो आहे आता रानामध्ये. तुम्हाला तर माहितीच आहे, मग साक्षी आली होती रानात, आई सगळेजण आलेले आहेत. तर बघा तिकडे उन्हामध्ये साक्षी लागली खुडायला ज्वारी. तर आम्ही सकाळी बारक्या भावानं आणि मी येऊन सकाळी ही ज्वारी उपटली होती एवढी. तर साक्षी खुडायला लागली. साक्षीकडे जाऊ बघा एकटीच. आई ही कुठं दिसत नाहीत. तर आई पण कुठं आहे, स्वाती कुठं आहे बघू आपण. एकटीच साक्षीकडे खुडती, त्याला तर काय माहीत नाही मी आलेलो. तर आता बघूया साक्षी कशी करते कशी नाही. तर चला शेवटपर्यंत ब्लॉग बघा. तुम्हाला आई पण दाखवतो, सगळे दाखवतो. उन्हाचं झालं 1 वाजलेलं आहे, सगळं ऊन लय ऊन आहे. आता बघू आपण साक्षीकडे जाऊ आणि बघूया काय म्हणते. आणि एकटीच का खुडायला लागली बघतो मी. चला बघू. साक्षी ऐ ऐ वा अगं माय बघा पोरगी. इकडे बघू, इकडे बघू. तोंड कसलं झालंय उन्हा. सावलीत बसाय नाही, तिकडे झाडाखाली बसायचं थोड्या वेळ, पुन्हा ऊन उतरल्या करायचं. हा होय, ऊन उतरल्या करायचं की नाही उतरत. कुठं मग एकटीच मी बघावं लागलो. तो कुणी दिसणार आहे. आख्या ह्याच्यात किती ऊन आहे, घाम आलाय तोंडाला. दाखव इकडं तोंड, किती घाम ह्याला गे. काय उद्या बघा सगळे म्हणते साक्षी काम करत नाही, साक्षी काम करत नाही. मित्रांनो बघा साक्षी किती काम करते. मगापासून खुडली ती लाईन पूर्ण खुडत आली ना. ही लाईन बघा पूर्ण खुडीत आली ती झाडापासून फिटवर. आणि सकाळी आम्ही उपटीलं 7 वाजता आलेला होता मी. बारका भाऊ आणि मी हे उपटून गेला होता. आता फक्त खुडायचं राहिले. मित्रांनो सगळे म्हणते ही रान कोणाचं आहे. रान आपलं नाही मित्रांनो, तर ही रान आहे गायरान भेटलेलं आहे आपल्याला. म्हणजे फक्त करून खाण्यासाठी, आपलं स्वतःचं रान नाही का नाही. आई हे स्वाती दिसून झालं, तू इकडेच खुडा लागलीस का. हा होय, तुम्ही पाता घेतल्यात का आपल्या आपल्या. हा 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 लाईन करणार आणि बसणार. होय, पण त्यांची नाच करणार. हा बसल्या सावलीला बर मग आई पण आली आता तिकडून बघा. साक्षी 31 उन्हाची म्हणाली माझी लाईन लागली बसणार. एवढेच राहिली साक्षीचं, एवढेच 1 2 3 4 5 4-5 कडपे राहिलेत. आणि साक्षी एक राहिले वाटतं का नाही, ही बी राहिलेलं आहे. तर साक्षी म्हणते एवढं मी करणार आणि त्यांनी नाही करू लागणार. तू पेन घालून उन्हाचं सगळं गरम झालंय. मित्रांनो हे बघा सकाळी 7ला येऊन आम्ही 10-11 वाजेपर्यंत ही उपलेलं आहे सगळं. किती पोते किती उभं तू काढलीस बघा ज्वारी. 3 पोते झाले. हा 3 पोते केले बघा. सगळे म्हणते साक्षी नाही काम करत, बिचारी किती काम करायला लागली. उन्हाचं थोडं बस जा पाणी पी साक्षी. पाणी का पाणी पिलं पुन्हा उठा येत नाही. मोठा येत नाही होय. तू पे घालून लागली इथं हे करायला. पुन्हा हे कर की थोडं उन्हाचं. झालं आता किती राहिले, 4च राहिले तर. 4च आहेत का. मी येऊन बघावं म्हणलं साक्षी काय करायली, आई काय करायली, सगळे काय करायचं. ते दोघी बसायचं बघा तिकडं. आई साठी ही लागली इथं एकटीच म्हणाली माझी पाठ लागली ती. उन्हाचं काय शिवायनं झालंय. मी बघितलं तिकडून तर भर उन्हाचं म्हणलं बसला असता म्हणलं, म्हणून आलतो मी सावलीला. हिराच नाही कार, सकाळी कार करून आणायचं ना. बघा मित्रांनो काम केल्याशिवाय खायला नसतं भेटत. तुम्हाला वाटेल मी नेमकं बोलायला, पण ही सगळी मी ज्वारी उपटली आहे सकाळी. म्हणजे आम्ही सकाळी आंघोळीच्या आधी ही ज्वारी सगळी उपटून टाकलेली आहे तिथवर. तुम्हाला वाटेल तो नेमकं बोलायला लागला ही मला काय खुडायला येत नाही, ही बायाचं काम आहे म्हणून. खुडू लावू का मी. हा का अजून आम्हाला राहिली उपटायची पुन्हा का नाही. ती का खालची काढायला आली नाही. झाले लवकर होय ओली काढली का. मग
ही ओली आहे का ती पाळ ती खालची बघा मला लागला बिळा थोडा हाताला कुठं थोडाच लागला हळूनी दमाने करायचं काम लय फास्ट हे करायचं नाही काय सांगायचं हा हा बघा इकडे आई आली चला मी तुम्हाला दाखवतो तिकडं आलो हा चला आई सावलीला स्वाती आहे इकडे स्वाती बघा इकडे आपला हळूहळू करायचं आपल्याला काय हे नाही टेन्शन बघा बघा स्वाती पण उठली तुझी नाही का पात लागली स्वाती नाही लागली तर साक्षीला म्हटलं उन्हाचं बसता तर बसन झाली बघा इथं मित्रांनो एवढी झालेली आहे ज्वारी बघा बघा साक्षीने पात ही सगळी पूर्ण पात अलीकडली लावली तिची आली लागत साक्षीची हा दोघीची राहिली बघा इथं आई घेऊन बसली गेले का तिला म्हणलं बस पुन्हा 4 वाजता पुढे तर उन्हाचं आता 1:30 वाजलाय आता हेच उन्हाच्या करत काय पुढायचं तिला म्हणलं तर ती काय मायकान झाली मायागली ऊन काय आता कमी होत असतंय का मग उद्या खुडायचे काय कुठं जायचंय का आपल्याला थोडं खुडायचे उन्हाच्या आधी बघा मित्रांनो हे काय अजून जास्त ज्वारी आलेलं नाही काढायला एवढी आलती तेवढी काढली आणि ऊन तर लय आहे उन्हाचं काही साक्षी ऐकून झाली साक्षी मरणाचं लागली ही करायला पुन्हा उद्या दुखायला ताप यायला कसं करावं हा सांगतो म्हणलं तर ऐका नाही तिला अर्धा रे किती तर बघा हे हरभर निघाले एवढं आपण इथं खायला लावलं होतो हरभर चला व्हिडिओ आवडला असला तर लाईक नक्की करा मित्रांनो ज्वारी कसा आहे ब्लॉग आवडला का भरपूर दिवसातून ब्लॉग पण टाकला नव्हता आता म्हणलं काढावा ब्लॉग आणि अपलोड करावा तर कसं वाटलं एवढ्या उन्हात बघा केल्याशिवाय खायला भेटत नसतंय त्यासाठी काम करणं हे आवश्यक असतंय सगळ्यांना तर चला किती उन्हात काम करायचे पूर्वी किती सगळे उन्हात साक्षीमुळे स्वाती पण उठली कामाला इकडे आली तिची पात लागायली म्हणून आता आम्हाला अजून उद्या तिकडे खालची ज्वारी उपटायची इथं आपली गाडी लावली ही बघा सावलीला अय क्रियाक साक्षी आई म्हणाली थोडं बस सावलीचं हा होय पण दुकानलाच काय करायचं म्हणाली आई पोरे दुकानलाच काय करायचं म्हणते माझ्या दुकान तोंड बघू इकडं बघ तोंड कसं झालंय दुःख काय दुखत आहे तोंड झालं की तसलं उन्हानं पाण्याचं पाणी पिणे पी उठ आता गेल तर आणायचं होतं की पाणी अगं माया करायला तर मलाच मग आणायचं होतं की येता मग सांगाय काय झालं तर मनानं कळत नाही का मला म्हणून निकाला असतं तर नसतं का आणलं. मनानं इकडं बायको आपली काम करायला पाणी आणा बरं हा असं कळत नाही नाही तेवढं मला कळालं नाही म्हणून तरी झालं घोटाळा जा मग आणा आता देवळ आणू आणू का मग मला जाताना ते सांगायचं हा मी दाखवायचे आपल्या युट्यूबला ब्लॉग टाकायचे तुझा काय काम करायली ती हा इकडे बघ दाखवा लागलो मी सगळ्याला काम करायला लागली तू चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असला लाईक करा म्हणा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा कमेंट करा कमेंट करा हा आणि तुम्ही पण काम करा तुम्ही पण काम करा चला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओ भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हां ते आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये साक्षीचं झालं आता हिला आणतो पाणी प्यायला मी पाणी आणतो तुला बरं का हां हातायली बरगी आता मी आणतो हिला पाणी प्यायला हिला लागली तहान उन्हाचं हिला हिला पाणी आणून देतो मित्रांनो आपले ब्लॉग लाईक करा कमेंट करा शेअर करा चला
बाय बाय. चला भेटू आता डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये. आपले डेली काय ब्लॉग येणार झालेत कारण की उशीर म्हणजे ब्लॉग कामामुळं ज्वारी हे उपटण्यामुळं ब्लॉग येणार झालेत. चला आता कंटिन्यू पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. बाय बाय.